संदेश माजी अध्यक्ष आमचे रेड्डीजी, त्याचप्रमाणे दत्ता गंगाळेजी सध्या ते युवामध्येच आहेत, अजून त्यांचं प्रमोशन बाकी आहे. त्याचप्रमाणे आमचे उत्तर भारतीय सेलचे राजेश रायजी, आमचे नगरसेवक दोनच आहेत, इथे दोनच आहेत. एक आमचे दीपक पवार आणि आमचे ज्येष्ठ रामचंद्र गरजजी, त्याचप्रमाणे आमचे महामंत्री, मला वाटतं आता परत तेच राहणार आहेत, राजेश पाटीलजी, डॉक्टर निलेश आमचा सगळं सांभाळत आहे. आणि मागे तर नंतर आभार मानेल आमच्या पक्षाने राजू शिंदेला प्रवक्ता दिलेला आहे. आणि आता पुढच्या कधी बैठकी राजू तुम्हालाच इथं अभ्यास करून येऊन बोलायचं आहे. आणि सगळे माझे शिलेदार ज्यांनी या निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली, आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते, कारण तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे माझी बाजू ही लोकांसमोर आणत होते. आणि ते आट्टा कुठे झाला असेल नाही, पण तरी पण मी तो एक्सेप्ट करते, कारण काय होतं, काळाच्या ओघामध्ये कधी कधी बातम्या तशा लागल्या जातात. पण आपण खूप मला मदत केली, आणि त्या मदतीचा परिणाम 91,000 550 850 मतदान झालं. कोणी मानो न मानो, पण मतदानाच्या वेळी जो गोंधळ झाला, जे बोगस मतं झाली, मेलेल्या माणसाचे सकाळी मतदान झालं, उतरतात. तुम्ही चांगला कॅन्डिडेट असाल, तुम्ही आवाहन करू शकता, चांगले कार्यक्रम राबवायचे आवाहन करू शकता, पण केवळ टार्गेट आमच्या लोकांना धमकीचे फोन प्रायव्हेट नंबरवरून. माझ्या स्वतःच्या मुलाला 4 फोन गरज साहेब, पण त्यांनी उचलले नाही. त्याला लक्षात आलं की प्रायव्हेट फोन कुठून तरी येतात. आमच्या इथं चले वगैरे बसले बरेचसे कार्यकर्ते, धंदे बंद, गाड्या बंद, म्हणजे अतोनात ऑफिस बंद. अशा पद्धतीची मी निवडणूक कधी पाहिली नाही. 2014ला मी निवडणूक लढली गणेश नाईक साहेबांच्या विरोधामध्ये, पण तेव्हा सुद्धा कधी गणेश नाईकांनी अशा प्रकारे कुठलंच वातावरण निर्माण केलं नव्हतं. सरळ सरळ आमची लढत झाली होती, आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली होती. असं कोणाला दमदाटी, गुन्हेगारी, किती गुन्हेगार फिरत होते, किती गुंड आले होते, त्याचा जर हिशोब घेतला, आणि किती वेगवेगळ्या संस्थांची लोक येऊन अंतर्गत इथे काम करत होती, हे तुम्हाला कल्पना पण नाही. पत्रकारांना पोलीस रिपोर्ट जो माझ्याजवळ येत होता, त्या पद्धतीने आम्ही सूत्र आणवत होतो. कुक्षेतमध्ये साहेब दादा साहेब किती गुंड, दिवाळा गावात किती गुंड, म्हणजे पूर्ण ही निवडणूक गुंडांनी हातळून ही ताब्यात घ्यायचं बेलापूर. कुठल्याही परिस्थितीत मार जोड करून हा बेलापूर ताब्यात घ्यायचा, ही जी भूमिका होती, त्या भूमिकेच्या विरोधात आज 91,500 लोक उतरले रोडवर आणि मतदान केलं. मी काही लोकांच्या घरापर्यंत नाही पोचली. लोक म्हणाले ना त्या चालू शकत नाही, त्या अनफिट आहेत, पण मी 2 निवडणुका अनफिट असतानाच केलेल्या आहेत, आणि 3री निवडणूक यातही अनफिट आहे तरी मी करते. गंमत अशी आहे की या सगळ्या गोष्टी आतापर्यंत या बेलापूर मतदारसंघात नवा मुंबईत झाल्या नव्हत्या. त्या घडण्याचं काम, घडवण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना लोकांनी घरचा रस्ता दाखवलेला आहे, असं मला सांगावंसं वाटतं. कारण खूप इतका ताण तणाव मी कधीच